आहे. तर आपण पाहिलं महाराष्ट्राचा एक आयकॉन म्हणून ज्याने खऱ्या अर्थानं 192 देशामध्ये आपलं नाव कमवलं, ज्याच्या नावामध्ये काना नाही मात्रा नाही अक्षय मात्र सज्ज असेल. तर या अगोदरचा मॅन ऑफ द मॅच पुरस्कार मात्र हा सामना झाल्यानंतर दिला जाईल आणि तो शाहीद यांना दिला जाईल याची नोंद घ्या. पहिला चेंडू सुंदर आहे. आता दोन आपण पाहिलं महाराष्ट्र टेनिसचे दोन नामांकित खेळाडू उभे टाकले गेलेले आहे. दोघांची गाठ पडली ठका. आपण पाहिलं आजचा कोणता संघ असेल जो सेमी फायनलचा. हो एक सुंदर फटका पाहायला भेटला होता. परत फॉलो थ्रो मध्ये चेंडू असेल. आमचे गुरु कैलासवासी सीताराम दादा चौधरी महाराष्ट्रातील एक सुंदर समालोचक अक्षय. आपण अक्षय दादांना माहित आहे कारण ते पारनेर आयला नगर भागात हे बरकत अक्षय असेल. त्यानंतर आपण विठ्ठल चव्हाण हे खऱ्या अर्थाने वेताळ बाबा स्टेडियमच्या मैदानावरती खेळून गेलेले आहे. 2010 मध्ये दादांचं निधन झालं. हो सुंदर फटका इज नो चान्स. डीप स्कोर लेगला ब्लॉक करणारा फटका हा असेल जबरदस्त चौकार आणि धावफलक धावसंख्या मात्र आकार घेतीये 4 चौकार 0-0 आणि चौकार तिसऱ्या चेंडूवरती चौकार आलेला आहे. 24 चेंडूचा सामना इथे आपल्याला पाहायला भेटेल. दोन नामांकित संघ. हो वाईट खराब स्क्वेअर 5 धाव मात्र ते ज्या बनवले गेलेले आहे. आज की शाम किसी के नाम जो करेगा मैदान के अंदर अच्छा काम उसी के नाम आज की शाम दाने दाने पे लिखा होता है. खाने वाले का नाम आज की शाम किसी के नाम हा असेल चौकार 4 रन. ए भाऊ धावा झाल्या बिनबाद 9 धावा झालेल्या आहे. शांत वातावरण अशांत अशी खेळी मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. दोन नामांकित संघांची. हो सुंदर फटका स्ट्रेट आयचा फटका आहे. 1 2 का 4 आणि आपण येथे पाहिले पहिलं षटक चालू आहे. धावफलकावर धावसंख्या मात्र आकार घेते. 2 अंकामध्ये प्रवेश करील 13 धावा आहे. ज्याची सुंदर अशी सुरुवात त्याचा शेवट गोड होत आहे. सदर क्रिकेट का खेल जो अनिश्चित का खेल माना जाता है. मित्रांनो क्रिकेटचे भविष्य वाणी सांगणारे ज्यावेळी पैदा होईल त्यावेळी क्रिकेटचा खेळ संपुष्टात आल्याशिवाय राहणार नाही. अनिश्चिततेने ठासून भरलेला खेळ. हो सुंदर फटका पाहायला भेटलेला आहे. पहिले षटक आपण जर पाहिले तर पहिल्या षटकाचा खेळ खऱ्या अर्थानं समाप्त झालाय आणि धावफलक आपण पाहिलं ना मेरा आहे परंतु धावफलक धावसंख्या 13 आहे. 13 धावा आहे. क्रिकेट मधील एक शुभ आकडा त्याचं नाव 13. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होत असताना अभि नाही तो कभी नाही. अभि मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. अभि गावाला नाही गेला. अभि मैदानाच्या आत आहे. तुमचा अभि गावाला गेला असेल सर. बरं या सर. अभियेलला गोलंदाजी करण्यासाठी वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरा षटक घेऊन सामना करेल तो स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज असेल शुभम आणि बरकतची जोडी मैदानात आहे. फुलटा चेंडूवरचा फटका. चेंडू जाईल थर्मॅलच्या दिशेने. निश्चितच सुंदर असा नेत्रदीपक फटका पाहूया. चेंडू जाईल. 6 धाव्यांचा इशारा येतोय. तिसरे अंपायर रहित मात्र निर्णय दिला गेलेला आहे. अनिल सर असतील तिसरे अंपायर. पंच चेक करतील निश्चितच. पाहूया चौकार आहे का, षटकार आहे.
हा बिमरसाठी मात्र चेक केला जातोय. तिसऱ्या अंपरकडे दाद मागली जाते. पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय असेल. चलिए डिसीजन मात्र जी हाँ रिवर्स लिया गया है. 4 रन है वहां पर रिवर्स स्ट्रोक निकला था शुभम के बल्ले से. रन संख्या बढ़ती हुई इसी 4 रन की मदद से 17 की ओर पर 17 बनेगा. खतरा किसके लिए? 17 असेल खतरा कोणासाठी पाहूया. अभिचा हा चेंडू सुंदर असा फटका मारण्यास स्लॅश केलाय. चेंडू जातो पुन्हा एकदा थर्ड मॅचच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे मात्र धावताय. चेंडूला अडवलं जाते. एक धाव घेतलेल्या दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन विकेट दोन्ही फलंदाजामध्ये. 2 धावांची धावसंख्या पुढे जाईल. 19 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. दोस्ती चषकचा हा क्रिकेटचा महाथरार महाकुंभ मेळा इथं मात्र आपण पाहतोय. दुसऱ्या दिवसाचा आजचा अंतिम सामना इथं मात्र रंगतोय. 2 संघामध्ये दोन्ही तुल्यबळ नावाजलेले असे दिग्गज संघ इथं एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत. संघर्ष सुरू आहे मैदानात. युद्ध सुरू आहे. घमासान सुरू आहे. पाहू या संघर्षामध्ये जो जितेल तो सिकंदर असेल आणि जो हरेल तो बाजीगर ठरेल. कोण बाजीगर असेल कोण सिकंदर असेल यासाठी मात्र थोडी वेळेचा आपल्याला अवधी लागेल. पुन्हा एकदा अभियाचा पुढचा चेंडू सुंदर फटका सरळ स्ट्रेट जातोय. अक्षय तिथं मात्र क्षेत्ररक्षण तैनात होते. अक्षय चेंडूला अडवला जातोय. केवळ 1 धाव तिथं मात्र घेतली जाते. सुंदर असं क्षेत्ररक्षण अक्षयच्या माध्यमातून. केवळ 1 धाव. धावसंख्या पुढे जाईल 1 ने 20 धावा. दुसरे षटक प्रगती पथावर आहे. दोस्ती क्रिकेट चषक भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन अतिशय सुंदर नेटकं नेत्रदीपक नियोजन या स्पर्धेला मात्र ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा अतिशय योग्य नियोजन बद्ध ही स्पर्धा पार पडते. असिफ मुजावर सर, विशाल गुटुगडे सर, अण्णा गडदे सर आणि आयुब शेख सर मुंबई यांच्या माध्यमातून या स्पर्धेला अतिशय सुंदर असं नियोजन केलं जात आहे. पुन्हा एकदा अभि गोलंदाजी करण्यासाठी सज्ज असेल. सामना करेल तो बरकत. धावसंख्या मात्र 20 धावा. दुसरे षटक प्रगती पथावर. राईट आर्म विकेट समारा. बरकतने पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. सुंदर झेल टिपला जातोय. फलंदाज बरकतची जाईल हिथं मात्र विकेट. सुंदर असा झेल मिड विकेटच्या दिशेने टिपला गेलेला आहे. फलंदाज बरकत होतोय बाद. संघाला मात्र बसतोय पहिला हादरा, पहिला झटका, पहिला गडी गारद. निश्चितच पहिला झटका मात्र पहिला हादरा संघाला बसलाय बरकतच्या रूपाने. चला नेक्स्ट बॅटर लवकर चला. 4 षटकांचा हा सामना क्वालिफायर सामना असेल. निश्चितच जो संघ जिंकेल तो स्पर्धा मात्र संघ या स्पर्धेत जिवंत असेल, शिल्लक राहील आणि जो संघ हरेल तो मात्र या स्पर्धेला राम राम करेल. पाहूया नवीन फलंदाज बबलू येतोय फलंदाजी करण्यासाठी. अभिला इथं मात्र बळी टिपता आलाय. बरकतची बळी त्यांनी घेतलेली आहे. सुंदर असा झेल मिड विकेटच्या दिशेने टिपला गेलेला आहे. संतोष क्षेत्ररक्षक होते त्यांनी मात्र हा सुंदर झेल टिपला गेला त्यांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते. अभि गोलंदाजी करेल बबलू साठी. अभि तयार आहे गोलंदाजी करण्यासाठी. या षटकातील पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड विकेटचा मारा बबलू साठी. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न मात्र फसतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू. धावसंख्या आहे तशी स्थिर. 1 गडी बाद, 20 धावा. दुसरं षटक प्रगती पथावर टाकलं जातंय. अभिच्या माध्यमातून गोलंदाजी चालली आहे. सामना करतोय तो बबलू. धावसंख्या 20, 1 गडी बाद. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. उलटा चेंडू इथं मात्र दिशेला दिल्लीला मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातो. क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात आहे. चेंडू अडवला जाईल. 1 धाव घेतली जाते. एकाच धावावर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. षटक संपतंय. 2 षटकांचा खेळ इथं मात्र पूर्ण होतोय. धावसंख्या पोहोचते ती 21 धावा, 1 गडी बाद. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करतोय इथं मात्र विहान 8 संघ. टॉस मात्र जिंकला गेला होता. निमगाव संघाने प्रथम नाणेफेक जिंकली होती. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि आमंत्रण दिले फलंदाजी करण्यासाठी विहान 8 संघाला. प्रथम 2 षटकांचा खेळ संपतोय. 21 धावा, 1 गडी बाद. तिसऱ्या षटकाची सुरुवात होते. गोलंदाजी करण्यासाठी मात्र गोलंदाजीमध्ये बदल होतोय. गोलंदाजी करण्यासाठी येतोय तो
आनंद. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून तिसरे षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे आनंद. सामना करेल तो बबलो. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा आनंदचा. थोडेसे उसळी घेणारा चेंडू ऑस्टमच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांनी इथे मात्र वाईट घोषित केलेला आहे. पंचांनी दंडित केलेले आहे. मुख्य पंच सामन्याचे प्रवीण कुलकर्णी सर. स्कोअर लेग पंच असतील अशोक डोबाळे सर. तिसरे अंपर असतील अनिल सर आणि आमचे सहयोगी स्कोरर असतील ओंकार सर. पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू. सुंदर फटका. चेंडू हवेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपला जाईल. फलंदाज बबलू होईल बाद. वळीत मात्र मिळतोय आनंदला. दुसरा हादरा. दुसरा झटका संघाला बसतोय. बबलूच्या रूपात दुसरा फलंदाज बाद होतोय. दुसरा झटका बसतोय संघाला. विहान 8 संघ हा इथं मात्र प्रथम फलंदाजी करतोय. गौरव असेल नवीन फलंदाज फलंदाजी करण्यासाठी. अतिशय सुरेख गोलंदाजी केली ती मागच्या सामन्यामध्ये. गौरवने 15 धावा डिफेंड केल्या होत्या त्यांनी आणि आपल्या संघाला विजय मार्गावर विजय मिळवून देण्याचं काम केलं होतं. पुन्हा एकदा सज्ज असेल आनंद गोलंदाजी करण्यासाठी. गौरवसाठी धावसंख्या इथं मात्र 22 धावा 2 गडी बाद. तिसरे षटक प्रगतीपथावर. आनंद गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन गौरवसाठी. आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू षटकावरच्या दिशेने टोलवला. चेंडू तेव्हा क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे. चेंडू आडवीपर्यंत फलंदाजांनी एक धाव चोरटी धाव तिथे घेण्यात फलंदाजाला यश मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 23 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे आनंद. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा. इथं मात्र आपल्याच एक अनोख्या शैलीमध्ये मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र फसतोय. चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठीमागे जातो. तिथं मात्र क्षेत्ररक्षक निनादने चेंडूला अडवलंय. कुठलीही धाव नाही. निर्धाव चेंडू. डॉट चेंडू बनावला गेला. आनंद पुन्हा एकदा सज्ज. ओरपी चेंडू उंचावून मारलेला फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. तर पुन्हा एकदा झेल टिपला जातोय. आणखीन एक बळी. आणखीन एक हादरा. आणखीन एक झटका संघाला बसतोय. शुभमच्या रूपाने आणखीन एक बळी इथं मात्र टिपता आलाय तो आनंदला. आणखीन एक गडी त्यांनी बाद केलेला आहे. सुंदर झेल असं टिपलं गेलेलं आहे. अजित असेल नवीन फलंदाज. शुभमची इथं मात्र विकेट गेलेली आहे. चला थोडस स्पीड चला. फास्ट चला. आनंद अतिशय सुरेख गोलंदाजी. केवळ एक धाव तरी दिलेली आहे या षटकामध्ये. एक अतिरिक्त धाव देखील दिली गेलेली आहे त्यांच्या माध्यमातून. 2 गडी बाद करण्यात यश मिळालंय आनंदला. नवीन फलंदाज अजित असेल स्ट्रायकिंग एंड वर. पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिथं तैनात आहे. क्षेत्ररक्षण केलं जाईल. केवळ एक धावायचा प्रयत्न असेल. एका धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. एका धावेनिशी अजितनं आपलं खातं खोललंय. संघाची धावसंख्या 1 ने पुढे नेत आहेत. धावसंख्या पुढे जाईल 24 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. 24 धावा. 3 गडी बाद झालेले आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. आनंद गोलंदाजी करतोय. तो सामना करेल गौरव. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. टायमिंग अचूक नाहीये. कनेक्शन प्रॉपर नाहीये. चेंडू मात्र फॉलोथ्रोमध्ये स्वतः गोलंदाजाच्या माध्यमातून चेंडूला अडवलं जातंय. षटक मला वाटतंय संपतंय. 3 षटकांचा खेळ इथं मात्र पूर्ण होतोय. धावसंख्या मात्र पोहोचते ती 24 धावा. 3 गडी बाद. शेवटचं षटक. दोस्ती चषकाचा हा महासंग्राम, महाक्रिकेटचा थर्रार, महाजल्लोष क्रिकेटचा सांगोला म्हणजेच निश्चितच क्रिकेटचा कुंभमेळा आपण पाहतोय. सांगोल्याच्या क्रीडा संकुलाच्या या अतिशय सुंदर क्रीडा संकुलावर या सामन्याचं या स्पर्धेचं आयोजन केलं जातंय. निश्चितच फलंदाज बाद होतोय. तिथे बॅटची करा घेऊन चेंडू सरळ जातोय स्लिपच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथं मात्र त्यांना झेल टिपला जातोय. निनाद पवारला देखील बळी मिळवताना यश मिळतंय. पाहूया. फलंदाज अजित होतोय बाद.
आणखीन एक झटका संघाला. अरमान नवीन फलंदाज अजितची विकेट जाते. अरमान येतो नवीन फलंदाजी करण्यासाठी. अतिशय सुरेख गोलंदाजी इथे मात्र आपण पाहतोय. सर्वच गोलंदाजीने अतिशय सुरेख मारा केला. अक्षय थोडेसे महागडे ठरले पहिल्या षटकामध्ये, परंतु त्यानंतर मात्र अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहण्यात केली गेली. आनंद आणि अभिने सुरेख गोलंदाजी केली. निनाने देखील पहिल्या चेंडूवर इथं मात्र गडी टिपलाय. अरमान असेल स्ट्राईकवर. फुलटा चेंडू, आक्रमण सरळ आहे, रेषेत आहे, चेंडू पाठीमागे असेल. अक्षय तिथे मात्र तैनात आहे. चेंडूला अडवलं जाईल, केवळ एक धाव घेतली जाईल. एका धावनेची धावसंख्या जाईल पुढे 25 या धावसंख्या, 25 धावा. शेवटचं षटक प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी निनाद करतोय या षटकातील. राईट हँड राऊंड द विकेट समारा. स्लोवर पद्धतीचा चेंडू, थोड्यासा धीमा गतीने टाकला गेला चेंडू. स्लोवर गेंद, डॉट गेंद, निर्धाव चेंडू. पद्धतीचा चेंडू, टायमिंग प्रॉपर नाही आहे. चेंडू हवेत, पाहूया झेल घेण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाच्या माध्यमातून केला जात होता, परंतु चेंडूने थोडीशी वेगळं वळण घेतलं. एक धाव घेतली जाईल. धावेनिशी धावसंख्या पुढे जाईल 26 धावा. निनाद पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा करेल. सामना करतील तो अरमान. शेवटचे 2 चेंडू. पुन्हा एकदा सुरेख फटका, ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. अतिशय सुंदर सुंदर अशी क्षेत्ररक्षण. केवळ 2 धावांचा 2 धाव्याने वाढ होते संघाच्या धावसंख्येमध्ये. धावसंख्या पोहोचील 28 धावा. शेवटचा चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. चेंडू मात्र निर्धाव. धावा मात्र 28. आव्हान असेल जिंकण्यासाठी 29 धावांचं टार्गेट असेल. 29 धावांचं जिंकण्यासाठी निमगाव संघासमोर. पाहूया विहान 8 संघ हा 28 धावा रोखू शकेल का? कारण की मागच्या सामन्यामध्ये 44 धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या. 34 धावा पुढच्या संघाला रोखलं होतं. आता या सामन्यामध्ये थोडंसं आव्हान अजून अवघड आहे. 28 धावाच्या आतमध्ये रोखत आहे समोरच्या संघाला. कारण की 2 दिग्गज त्या संघामध्ये निनाद पवार, अक्षय बोडरे याची एक फलंदाजी मजबूत आहे. फलंदाजी मजबूत फळी आहे समोरच्या संघामध्ये. पाहूया या संघाचा सामना कुठल्या प्रकारे हा संघ या आव्हानाचा सामना करेल. आयकॉन खेळाडू अक्षय बोडरे
फुलटा चेंडू तो टायमिंग प्रॉपर झाला नाही. चेंडू मात्र सरळ शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने शाही तिथं मात्र चेंडूला अडवत आहेत. कुठलेही धाव नाही, निर्धाव चेंडू. लक्ष मात्र असेल, आव्हान मात्र असेल 29 धावांचं. पाठलागा करताना दोन्ही आरंभिक जोडी मैदानात अक्षय आणि निनादची. परत एकदा सुंदर फटका आहे मात्र चेंडू जातोय सरळ मिड विकेटच्या दिशेने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूला अडवलं जाईल. पुन्हा एकदा एकच धाव, एका धावेवर समाधान. एका धावेने संघाचं खातं खुललं जातंय आणि वैयक्तिक अक्षयचं देखील खातं खुललं जात आहे 1 धावेनेशी. बरकत सज्ज असेल पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू निनादसाठी. आक्रमण निनादने इथं मात्र चढवलेलं आहे. हल्ला इथं मात्र केलेला आहे. चेंडूवर 6 धावेची छाप मात्र सोडून गेलेली आहे. चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल सरळ 6 धावेसाठी. सुंदर फटका निनादच्या बॅटमधून 6 धावा. पाहूया बरकत पुन्हा एकदा निनादसाठी. हो इथं मात्र स्वीप लगवण्याचा प्रयत्न होता. चेंडू ऑनसाइडला मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र बॅटची कडा घेतोय. जवळील खेळून चेंडावर मात्र ताबा मिळवत आहेत. धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाही. निर्धाव चेंडू. बरकत सज्ज असेल पुन्हा एकदा या षटकातील पुढचा चेंडू घेऊन निनादसाठी. लेफ्ट आर्म वर विकेटचा मारा. सुंदर फटका, सुरेख फटका. तितकंच देखणं असं क्षेत्ररक्षण. सुरेख क्षेत्ररक्षण मिडॉनच्या दिशेने. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा. धावसंख्या आहे तशी स्थिर 7 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर. बरकत गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म वर विकेटचा मारा निनादसाठी. पुन्हा एकदा बॅटची मात्र कडा लागते. चेंडू मात्र सरळ स्लिपच्या दिशेने जातोय. अजित तिथं मात्र तैनात होते. झेल टिपला जातोय. निनादच्या पहिला इथं मात्र गडी बाद होईल. निनादच्या रूपात पहिला झटका संघाला बसेल नेमगाव संघाला. निनादची मात्र विकेट जाते. नवीन खेळाडू येतोय फलंदाजी करण्यासाठी. अभि येतोय फलंदाजी करण्यासाठी. षटक संपते. पहिल्या षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या मात्र 7 धावा, 1 गडी बाद. दुसऱ्या षटकाची सुरुवात होती आहे. शाहिद येतोय गोलंदाजी करण्यासाठी. सामना करेल तो अक्षय. अक्षय असेल स्ट्रायकिंग एंडवर. नॉन स्ट्रायकिंग एंडवर असेल अभि. गोलंदाजी करण्यासाठी शाहिद मात्र सज्ज आहे. पॉवर प्लेचा खेळ मात्र संपलेला. षटक संपले पॉवर प्लेचा. आता मात्र लॉंग ऑन तैनात असेल. लॉंग ऑफ तैनात आहे. डीप मिड विकेट तैनात असेल. शॉर्ट पॉइंट लेग. इथं मात्र सुंदर फटका, सुरेख फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा पार करेल. 4 धावा चौकार. अक्षयच्या बॅटमधून हा निघाला खणखणीत सनसनीत सदाबहार. चौकार 4 धावा. धावसंख्या 4 ने जाईल पुढे. 11 या धावसंख्येवर 11 धावा. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी करण्यासाठी शाहिद अक्षयसाठी. धावसंख्या मात्र 11 धावा. 29 धावाचा पाठलाग करतोय निमगाव संघ. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. शाहिदची गोलंदाजी इथे मात्र सुरू आहे. पुन्हा एकदा तयार असेल शाहिद. या षटकातील पुढचा चेंडू अक्षयसाठी. रिवर्सचा फटका आहे मात्र स्विच हिट केलेला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक पळतात. चेंडू अडवला जाईल का नाही? नाही, चेंडू जाईल सरळ सीमा रेषा पार. चौकार 4 धावेसाठी. धावसंख्या जाईल पुढे 4 ने 15 धावसंख्या. चौदा धावांची गरज आहे आणखी सामना जिंकण्यासाठी. इथून चेंडू असतील ते पुन्हा एकदा शाहिद. अपील इथं मात्र केले जाते. पंचांना दान मागले जाते. अपील मात्र फेटाळून लावल्याने मुख्य पंच अतिशय नावाजलेले असे पंच अशोक डोंबाळे सर, त्यांचे सहयोगी पंच असतील प्रवीण कुलकर्णी सर या सामन्याचे पंच. पुन्हा एकदा शाहिद सज्ज असेल या षटकातील पुढचा चेंडू घेऊन अक्षयसाठी. अक्षयने पुन्हा एकदा सरळ फटका लगवलेला. चेंडू जाईल लॉंग ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात आहे. बरकत चेंडूला अडवेल. केवळ 1 धाव इथं मात्र फलंदाजाला मिळेल. एका धावेची धावसंख्या जाईल पुढे 16 धावा. 13 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. शाहिद पुन्हा एकदा सज्ज आहे. या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सामना करेल तो अभि.
रिवाचा फटका इथं मात्र अभिच्या बॅटून निघतोय आणि हा सुरेख लाजवाब फटका अतिशय पहिलाच तिथं मात्र इरादे मनसूब केले होते, स्पष्ट केले होते की रिवाचा फटका खेळायचा आहे. सुंदर फटका थर्डमॅनच्या अगदी डोक्यावरून हा चेंडू जाईल सरळ 6 धावेसाठी. अभिच्या बॅटून निघाला आहे खणखणीत सनसनीत सदावार षटकार. 6 धावा. धावसंख्या जाईल 6 ने पुढे 22 धावा. दुसरं षटक पुन्हा एकदा प्रगतीपथावर आहे. गोलंदाजी करेल 2 चौकार 1 षटकार या षटकामध्ये आपण पाहिलेलो आहोत. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न थोडासा फटका फसलेला आहे. पाहूया बरकत तिथं जाईल चेंडूवर मात्र चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने. गौरव येतोय चेंडूला अडवण्यासाठी. चेंडू अडवला जाईल मला वाटते. पंच आमचे थोडेसे बसावले तिथं. निश्चितच अतिशय फास्ट रनिंग बिटवीन द विकेट्स. 4 धावा इथे मात्र पळून काढलेल्या 4 धावा. षटक संपते. 2 षटकांचा खेळ पूर्ण होते. धावसंख्या पोहोचते ती 26 धावा. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहे. 3 धावांची गरज आहे. अक्षय असेल स्ट्रायकिंग एंडवर. गोलंदाजी करण्यासाठी अरमान येईल. वैयक्तिक पैलानी संघाकडून 30रं षटक. सामना अतिशय एकतर्फी थोडासा हा नजर आला सामना. 12 चेंडूने केवळ 3 धावांची गरज. अक्षयने उंचावून मारलेला फटका. पाहूया क्षेत्ररक्षक. ओ थोडस चेंडू अडवलं जात आहे. इथं मात्र एकच धाव. एक धाव. धावसंख्या पोहोचते ती 27. अरमान पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी करण्यासाठी अभिसाठी. हो इथं मात्र अभिने सामना हा संपवलाय. चेंडू मिड विकेटच्या वरून 6 धावेसाठी षटकार आणि निश्चितच अतिशय जबरदस्त इथं मात्र ह्या सामन्याला एकतर्फी बनवलेलं आहे निमगाव संघाने आणि क्वालिफाय होतं आजच्या दिवसातील निमगाव संघ स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये. आजचा संघ पोहोचणारा दुसरा संघ. काल पहिला संघ पोहोचला होता एकतपूर्ण सांगोला टीम आणि या सामन्यातील सामनावीरचा खेळाडू ठरतो. मॅन ऑफ द मॅचचा खेळाडू असेल आनंद. आणि इथं मात्र संघाने विहान हेड संघाने याचा सन्मान चिन्ह स्वीकारायचं आहे. स्टेजच्या दिशेने याचा आपला संघ घेऊन संघाच्या संघ नायकाला विनंती असेल. विहान हेड संघ